एका नारळाची किंमत 65,000 रुपये तर कोथिंबीर पेंडी 10,500 रुपयांना, गहू 10,600 तर हरभरा डाळ 12,000 रुपयांना खरेदी केली आहे. मात्र या किमती या वस्तूंच्या नाहीत, तर ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या भक्तीपोटी भाविकांनी स्वखुशीने लिलावात सवालाच्या बोलीने दिलेल्या या किमती आहेत. नेमकी काय आहे शिरगावातील लिलावाची परंपरा, कसा झाला यंदाचा लिलाव, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी उमेश माळी, गाव शिरगाव, तालुका जिल्हा सांगली. आमच्या गावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा. गेली 97 वर्ष हा सोहळा आमच्या गावात आमच्या वडिलोपार्जित माणसांनी चालू केला व आज अविरतपणे चालू आहे. या सोहळ्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्याला आता 97 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि जवळजवळ 41 वर्ष आम्ही आपल्या या गावात पारायण सोहळा चालू केलेला आहे. ज्ञानेश्वरी वाचन त्या ठिकाणी होतं. विशेष म्हणजे या सगळ्या सोहळ्याला साठी जे काही लोकवर्गणीतून साहित्य आणलं जातं त्यातील शिल्लक साहित्य ते आम्ही लिलाव पद्धतीनं गावातील लोकच हे साहित्य चढ्या भावाने विकत घेतले जातात. तर त्याचाच उदाहरण की या झालेल्या आत्ताच्या सोहळ्यामध्ये जो महाप्रसादाचा मुख्य नारळ असतो, जो पुजला गेलेला असतो, त्यासाठी ह्या वर्षी 65,001 रुपये इतकी बोली लागली. त्याचबरोबर कोथिंबिरीच्या एका पेंडीची किंमत ही 10,500. अशा जवळजवळ 23 ते 25 वस्तू वेगवेगळ्या चढ्या भावानं या गावातील नागरिक आपल्या आराध्य देवाचा महाप्रसाद म्हणून, एक आठवण म्हणून चढ्या भावानं घेत असतात. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शिरगावला मागील 40 वर्षांपासून पारायण सोहळा आयोजित केला जातोय. पाऊस पाणी चांगला राहावा यासाठी ग्रामस्थ हरिनामाचा गजर करतात. संपूर्ण गावातील स्त्री पुरुष अबालवृद्ध हरिनाम सप्ताहात सहभागी होतात. 7 दिवस काकड आरती, हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन अशा उपक्रमातून गावकरी एकत्र येतात. पारायणाच्या शेवटच्या दिवशी पुरणपोळ्यांच्या महाप्रसादाने सांगता होते. याच महाप्रसादातून शिल्लक राहिलेल्या वस्तू लिलावात विकण्याची प्रथा आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही या साहित्याचा लिलाव पार पडला. शिरगावकरांनी यात स्वखुशीने सहभाग घेऊन साहित्याची खरेदी केली आहे. यंदाच्या लिलावात संपतराव आनंदा पाटील यांनी मानाचा श्रीफळ तब्बल 65,001 रुपयांना खरेदी केलाय. त्यामुळे शिरगावकरांची पारायण सोहळ्यातील लिलावाची ही परंपरा चर्चेचा विषय ठरली आहे. लोकल 18साठी सांगलीहून प्रीती.